ट्रेकिंग असं आहे की थोडी जरी चुकी झाली तर डायरेक्ट खाली दरीत जाणार. जरा कोराच्या पिवाची मारा मारण्याची लेमनची पाहिजे. जयसा तुला काय वाटतंय? काय बोलत काय हालत बघा, हालत बघा ही बघ. हर हर महादेव. तर आम्ही आज चाललेलो आहोत सकाळी भीमाशंकरला. इथनं आम्ही गाडीतून जाणार खांडसला. खांडसवरून आम्ही तिथनं चालत वरती मंदिराकडे जाणार. तिथनं ट्रेक करत करत जाऊ. बघूया आज आमच्यासोबत किती मंडळी आहे. भरपूर मंडळी. आम्ही भेटूया पुढच्या ग्राउंडवर. आता सर्व बघा टेस्ट आहे. इंडिया तुम्ही बघू शकताय इथे गाडीच बसायची मारामार चालू आहे. कोण कोणाच्यात बसणार हे समजत नाही. हे बघा यांची अजून सगळे प्लॅनिंगच चालू आहे. कुठली कोण गाय कुठल्या गाडीत बसणार माहित नाही. हे आमचे जुईचे मामा, चक्रीवाले मामा तिकडे जाऊन चक्रीत लावणार. एका दुरी खाली बोलतात 10ला 100 देतात, पण आमच्यासाठी 10ला 120 रुपये देतील असं मान्य केलेलं आहे. तर मंडळी आम्ही आता गावातून निघलो 2:45 वाजता. आता तुम्ही बघू शकता 3 वाजलेत, 2:15 झालेत गाडीसाठी. आता आम्ही खांडसाठी निघालो आहोत. आणि अमित पाटील बोलतो धीरज टांडेलची टांगा पलटी होईल, पालखी उचला लागेल. अमित पाटील तुम्ही काय बोलू शकता? बघलेला आहे त्याला 100% पालखी होणार त्याची. आणि अर्धी वर्षी लागेल तर बरं आहे माझं वाटतं. काय नाही काही सहज आहे. वैष्णोदेवी चढलो, केदारनाथ चढलो तर काय नॉर्मल पूर्णपणे खेचकायचं आहे. फायनली पोचलो खांडसला. चेहरा बघा, चेहरा तुम्ही कसा वाटतंय? चेहरा बघा. आता बघू पुढचा प्रवास कसा होतो. एके रात्री तयार केलाय. 12 वाजता निघले पण डेअरिंग केलं. आता बघू आता काय होतंय. पालना नाही तर बरं आहे. अप्पा हाय आम्ही आलो सगळी, झोपलोच नाही. माझी घेतली. अजून 2 गाड्या आमच्या मागच आहेत. ते आता काय करतात, येतात की मागच्या पार्किंगला लावतात. तिथं रेंज पण नाही, कॉल लावू शकत नाही. संपला विषय. तर आता आम्ही पोहोचलो आहोत खांडस मध्ये. आता इथून ट्रॅकिंगची सुरुवात चालू होणार आहे भीमाशंकर साठी. हे जादू बघा आमचं, तुम्ही दाखवा यांना, दाखवा जादू बघा. हे बघा जादू. यो बघा कोकणांचं नाचू आले ते असतात त्यांचा ड्रेस घालून. चला निघतो आता पुढे. आताशीच सगळ्यांचे फेफडे ओढलेले आहेत. हे पहिलेच वेळ बघा. तो मालक सांगत होता मग कशी तू येऊन परत केदारनाथ त्याचीच फाटली. इथं पूर्ण सगळ्यांची हालत खराब झाली. आणि जे पहिले स्टार्टिंगला आले होते ना त्यांचा कॉन्फिडन्स काय बघचाल, 1 नंबर. आणि रस्ता बघू शकता. 10 वेळा मी 9 वेळा आलो. ही 10वी फेरी. माननीय डॉक्टर व्हॅन्यूज पहिली पॅन्ट फाटलेली आहे. मालकाचीच पहिली पॅन्ट फाटली. फाटली तर पैसे वापस असं बोलणार एकमेव साई कलेक्शनचे मालक, ओम साई कलेक्शनचे मालक. पहिले ढेंगर खाला. ओम साई कलेक्शनचा ब्रँड आहे. ब्रँड इतका भारी आहे ना, जागा जागावर टाकत चाललाय. ऍडव्हर्टाइज. आणि हा बघा एक टाइम उपास बोलून 8 डबं साबण वळत आणलं. अरे कहना क्या चाहते हो? हा वशिनीचे करता करविता.
हा नवविवाहित माणूस पहिल्यांदा इकडे बघू शकता. नॉर्मल ट्रेक बोलून पहिल्यांदा आलेला नॉर्मल ट्रेक बोलतो हा. तर गाईस आता पोचलो आम्ही ट्रेकमध्ये गणेश घाटीला. तर बघू शकता ट्रॅकिंगचा रस्ता. शॉर्टकट आहे काय? खच्चर प्लेअर केदारनाथ आमचा खच्चर प्लेअर. आता तुम्हाला कसं वाटतंय या ट्रॅकिंग मध्ये? काय नाही, काही सहज आहे. वैष्णोदेवी चढलो, केदारनाथ चढलो, तर काय नॉर्मल आपल्या. बघितला तुम्ही? बस मला एवढंच बघायचं होतं. हे तुम्ही बघू शकता कसे घाट आहेत. तरी 6-7 मुलं पुढे गेलेले आहेत. पाठीमागात कसं चढायचं सांगा बोलता. मला सांगणारा स्वतःहून इकडची गेला आणि मला सांगतो तिकडची आहे. या साईडून चालत आलेलो आहे. तिकडे पुढं गाव आहे. हा बंगला दिसतो तिथून चालत आलेला आहे. तो आता अर्ध्या वाटत पण नाही पोचलो असं मग सांगू शकतो. आता 20% झालेला आहे तरीच आता पिष्टा निघाला. आणि हा वैष्णोदेवी आणि केदारनाथवाला शॉर्टकट बघायला चाललाय. सिद्धू असं चालतात की त्यांना पुढे गेल्यावर ट्रॉफी भेटणार आहेत. थांबतच नाही. बकासूर आणि मथुर सोडल्यासारखं जातात. भीमाशंकर ट्रॅक करतात आणि सध्या आता आम्ही पठारावर आलेलो आहोत. म्हणजे पठार चालू झाला. पाऊण घंटा तरी पाऊण तास तरी आम्ही चाललेलो आहोत. आणि सध्या आमच्यासोबत सर्व वेल ग्रॅज्युएट मुलं आलेले आहेत. त्याच्यामध्ये MBBS डॉक्टर पण आहेत. ते बघा त्यांच्याकडे स्वतः BHMS आहेत आणि त्यांच्याकडे किट पण आहे. आणि तसेच आमचे तिकडे बघा भाऊ तिकडे धीरज तांडे सुद्धा आलेले आहेत. आणि ते आर्यन ट्रान्सपोर्टचे मॅनेजर डेप्युटी मॅनेजर आहेत. आणि डॉक्टरला सुद्धा ते नाही ते जाऊ दे. ज्यांनी उरण तालुका गाजवलेला आहे ना ते म्हणजे आमचे रम्या मामा आहेत. आणि चक्रीमध्ये 1 नंबर ज्याचं नाव गाजतो ते म्हणजे रम्या मामा आहेत. त्यांनी अख्खा रायगड जिल्हा हलवलेला आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्याच्यासोबत आमचे पोलीस काका वाईल्ड कार्ड एंट्री विनोद भाई जे सांगले तुला आम्हाला बोलतो की मी लाल होणार नाही. आणि बघू शकता तुम्ही बघू शकता नजारा बघा किती भारी आहे. यो बघा माणूस नुसता फोटो करायला. यो माणूस असा आहे ना चष्मा घालती नरसिंहा पिक्चर बघायला गेलता. तिची पलवून घेऊन आला. देवाच्या पिक्चरची सोडून आहे. काय बोलसा याला बोला. ही 2 माणसं पुरची आहेत ना पतून सौरभ पुरं होती. म्हणजे त्याला बंटीचा नाद लागला मागत थांबलं. भीमाशंकर ट्रॅकिंगला हेच नजारे पाहण्यासाठी खूप सुंदर वाटतात. आणि हेच नजारे पाहण्यासाठी मी 100% आलेलो आहे. अर्ध्या रात्रीवर प्लॅनिंग केलेलं आहे. हे बघ तुम्ही बघू शकता इथं मास्तर दम दिला तर सगळी सर थांबली. धीरज सर दम दिलेला आहे. इथं बघू शकता चुंबरा सर पीटीचे सर हितेश पाटील. दहा करा यार. याच्यात 10 बघा याच्यात 10 आणि अजून एक 10 म्हणजे सलची वसुली झाली. आता इथे बघू शकता आताच 50 आणलेत.
आमचा लॉकर नोबिता 11 नोबिता चिली पावडर हे मालक. रेड चिल्ली पावडर. बघू शकता तुम्ही, एक नंबर असतात. तुमचा ब्लॉग हा 3 दिवसांनी, पण आमचा ब्लॉग घरी जायचा तुम्ही बघू शकता आपली मंडळी आता अर्धे वाटत. इथे पुढे अर्धे आहेत, अर्धे पाठीमागे आहेत. बघू शकता. चलते रहो. आणि तिकडे 3 माणसं सॉरी, पत्तू राऊत, सौरभ पाटील आणि वशिनीचा करबिता सुमित. डागरावर तुम्ही बघू शकता कसा ओम कोरलेला आहे. एक नंबर भारी वाटते. आमच्या गावात कलमुसरण दर रविवारी 2 नंबर गावात 2 महिला आणि दुसरा कोणाला देऊ नाही नंबर. गावातल्या गावात कोणाला देऊ नाही. कधी भारी आणा का आणा, दर रविवारी 2 आहे. या अशी ट्रेकिंगला मजा असते. तुम्ही बघू शकता आणि तुम्ही येऊ पण शकता मजा घ्यायला. गावात रँकिंगला आम्हीच नंबर 1 आहे. 2 पहिला आहे, एक दुसरा आहे. भरपूर आहे रँकिंग भरपूर आहे. तो तुमचा जुना आहे ना, ते अजून मग उतरवून येत नाही तुम्ही रँकिंग. सौरभ पाटील तुम्ही काय बोलू शकता? गावात यानं एकूच नंबर आहे. यानं हरवलेले आम्ही. हो प्रशांत पाटील तुमचे किती नंबर आलेत गावात? नाही आमचं 2 पहिला आहेत ना, एक दुसरा आहे. तुमचं कधी आहे हे वर्ष? बस झालं. व्ह्यू बघा फक्त काय सॉलिड वाटते. पाऊस पडलोय, अजून धबधबा भारी दिसतो. यो डोंगर आम्हाला चढून जावायचा आहे. वरचा टोक पण दिसत नाही. सायकल चालवायची मारामारीने ड्रोन उडवला चाललाय. तुमचा 1 मिलियन वाले कधी तुमचा ब्लॉग येईल? आता आमचा ब्लॉग आहे ना तो सध्या ब्लॉग आहे ना, तो नंतर येईल. आता सध्या कारण ते ड्रोन वाला आलेला आमचा दादा मावशीचा मुलगा आहे, त्याच्यामुळे आमचा व्हिडिओ थोडी लेट येईल. नाहीतर संध्याकाळी टाकू शकता तुम्ही, संध्याकाळपर्यंत येईल तुम्हाला. ओके ब्लॉग आहे ना तो 2-3 दिवस लागला. आता कारण ड्रोनची शूटिंग आली म्हणजे काय सांगू शकत नाही. खरी गोष्ट आहे. ड्रोन कुठे गेला दिसत नाही. मध्यंतर थोडा चाय घ्यायला रेस्ट केली. यो घरी कोरा चहा पिते. कोरा चहा इथं कॉफी पिवायला. कॉफी कोरा चहा लेमन टी. घरी पिते कोरा चहा. त्याची सेपरेट बनव. कट कर मोठ्या नको नेत जाऊ तू. शॉर्ट ठेव. लेमन टी घरा पिताना कोरा चहा, इथं लेमन टी. घरात दुधाचा पिता, ही लेमन टी पिते. तर आता नाश्ता करून आणि लिंबू सरबत पिऊन निघले आहे सर्वजण. नाश्ता मस्त इडली डोसा सांबार खाल्ले. तुझे पायांची फेस नाही आहे तो गेली वर्षी फेस कसा आहे बुटांची? या वर्षी फेसला हे आहे पूर्ण म्युझिक राहुलनी लेमन टी पिली. घरा कोराच्या पिवायची मारामारी, लेमन टी पाहिजे. दीपेशला वहिनीच कधी चहा दे नाही, त्याने कॉफी पिली. आहे काय तो? गेला किती उंच डोंगर आहे आणि चढाचा आहे. हे टोकाव चढायचं आहे आपल्याला. बाबा काय चढाचा आहे कसा काय तोडू नाकाला घेतो मी. तो झूम झाला नाही. थांबा येऊ दे. मागा एक हे शिदू वरती टोकावर मिले बघा सगळं सफेद. वाईट बघू शकता आता पूर्ण धुका गेलेला आहे. 0 मिनिटं धुका येतो, 0 मिनिटात धुका जातो.
एक नंबर वाटते बा आता. जाम काम खराब झालं आपला. पूर्ण ट्रेकिंग मध्ये आपला गाव टांगलाय. एक माणूस माणसाची विकेट पडली आणि स्वतः केदारनाथ आणि विष्णुदेवला जाणारा माणूस झुकेगा नाही सायला बोलतो. हा बघू शकता घनदाट जंगल आणि जंगलमध्ये धुका, पूर्ण धुक्याने जंगल भरलेलं आहे. आणि सगळ्यात पुढे आम्ही दोघेच बघू शकता. सर्व पाठीमागे आहेत. मेहनत बोलते याला बोलतात मेहनत. दिवस चालत जावायचं. पूर्ण एक हप्ता इंदूर सकाळी 6 वाजता उठून आम्ही जायचो. एक हप्ता नाही, एक महिना. सॉरी, एक महिना. खोट बोलायचं नाही. धुक्याने भरलेला आहे. 15 मिनिटं इथं झालं आम्हाला बसून. हे आमचं बुलडोजर आता आलं ना. सकाळच्या 6 वाजता डबल ट्रॅकिंगला परत सकाळूच मेसेज करतोय चला रे. यो वरीचं दाणं बघा. वरीचे दाणे. धुका बघा. सर्व धुक्याने डोंगर झाकला आहे. ट्रेकिंग असं आहे की थोडी जरी चुकी झाली तर डायरेक्ट खाली दरीत जाणार. खूप हार्ड स्टेप आहे. बघू शकता तुम्ही. खाली काहीच आधार नाही. असं प्लेन रस्ता आला की थोडं जीवाला बरं वाटतं ट्रेकिंग करायला. पण मध्ये मध्ये असं स्पॉट येतात काय चढायला खूप त्रास होतो आणि दम पण लागतो. पुढे येताच हा झाड बघू शकता. असं वाटतं काय हॉरर फिल्ममध्ये आलेला आहे. वा बघा भूत बघा. मंडळातला एक भूत. खरंच हा झाड असं वाटतं की हॉरर फिल्म मधला झाड आहे. झाड बघू शकता किती मोठा आहे. ह्याचा बुंदाच बघा. दोघांच्या हातात पण येणार नाही. धुकात पूर्ण डोंगर भरला आहे. दीपेश राऊत या नजरेबद्दल तुम्ही काय बोलू शकता? सुंदर आहे. दगडावर तुम्ही एलबी बघू शकता. हा दगड बघू शकता किती मोठा. तुम्हाला कॅमेरा दिसतो त्याच्यापेक्षा मोठा आहे हे दगड. चला अण्णा ये रे अण्णा. अण्णा माझा राजा ये रे अण्णा. कधी येईल अण्णा दमलू अण्णा. अण्णा दमलू अण्णा. अण्णा कधी येईल अण्णा. ये रे अण्णा माझा राजा ये अण्णा. बाजूला मागच्या 2 गायी दाखवू द्या. अरे ड्रायफ्रूट खातो रे. वासरं आली बघा. कॉफी कुठे आहे. बघा कशी वासरं आहेत. आम्ही मंडळ सीट आहे. मथुर बकासूर थांबलो होतो आम्ही. हे कोण मिलिंद गावन सर्जा आलाय बघा मागून. सर्जा बाजूलो. सर्जाला बघू दे. रानटी रेडा. तर आता आम्ही पोहोचलो आहोत मंदिराच्या पायथ्याशी गेट समोर. ओम नमो पार्वती पते हर हर. बघू शकता किती लाईन आहे. पूर्ण बस स्टँड जवळपर्यंत गेलेली आहे लाईन. पूर्ण गर्दी बघू शकता. आणि आमचा दर्शनाचा एंट्रीचा सेटिंग लावण्यासाठी होम साई कलेक्शनचे मालक हितेश पाटील हे गेले आहेत. त्यांना प्रत्येक वेळी
दर्शनाची घाई असते. पूर्ण वर परत गेले आहे. गर्दी बघा, गर्दी बघूनच काम 25 झालाय. हे फक्त मुखदर्शनासाठी गर्दी आहे आणि लाईन आहे ती वेगळीच. तर आमचे पार्टनर कुठे गेलेत तेच आम्हाला माहिती नाही. 20 मधून आम्ही फक्त दोघंच आहोत सोबत. फार भीड रास आहे. ह्या तुम्ही मस्त. कसा वाटला तुम्हाला दर्शन झाल्यावर? एक नंबर. एवढा चढून आलो पण दर्शन झालं मस्त, मनाला शांत वाटतंय. आता परत एकदा कसरत आहे. 10 पाव खालन प्रत्येकाने. रेस का मोडो आंदोलन बघू शकता. मामा चकली लावली का काय? हे बघा भाई, खा तू, खा जीवाला खा. इकडे बघा, ओम साई कलेक्शनचे मालक चालक सगळे संघटनेचे अध्यक्ष. उद्या ओपनिंग आहे. हलू खा भेटल. हे खजिनदार तिकडे सगळं हे आहेत. उपास पूर्ण मिसळ आणि एक प्लेट भजी एकट्यानी. दिसतंय लाकडावानी, दमला माकडावानी. दिसतंय लाकडावानी, खातोय माकडावानी. तर मित्रांनो, आता घरी जायच्या तयारीला लागलो आहोत. बघू शकता किती नजारा चांगला. फुल मजा करतात. घरी जायच्या तयारीला पण. सोबत राहू तू असता अजून. चल या भाऊ या. हे बघा, नॉर्मल आहे बोलतो. नॉर्मल आता धावत गेला असता. तर गाईज आता बघू शकता घरी जायच्या दिशेने परत एकदा उतरायचे ट्रॅक चालू आहेत. हा, आलो आणि लगेच निघलो. घरी बोलतो एक माणूस बोलतो लग्न करा, समजल कसं आहे त्या. आणि खाजे वाटतं त्यांना वाटलं गावात संपतील खाजे. खाजे गावासाठी लवकर घाय झाली. बाकासूर थांबत नाही. मथुर बघा, मथुर आमच्या सोबत आहे. मथुर भाऊ, ओ मथुर. इजी आहे, इजी सर्व इजी आहे. इजी बेकार 3-4 स्पॉट आहेत पण ते असं डेंजर आहेत का हात धरून जायला लागते. हात सटकला, पाय सटकला देवा. डायरेक्ट चांगल्या वेळे डोंगर उतारलून मी आता निवांत बसलन सगळं आराम. आम्ही कुठं फिरायला गेलो ना, आम्हाला सोबत राहत नसला तर त्याची कधीच कमी भाषा नाही. हे बघा, बघू शकता तुम्ही. हालत बघा, हालत बघा. ही बघ परत येणार. हे बघा, डॉक्टर असल्याचा पुरेपूर फायदा. टांगऱ्या गाल्यात. कर्माची फल चाला ना तुला नाचायचं आता. 2 पावली बोललाय. कबड्डीचा प्लेयर तिकडे खलास. यो एक येते मागशी. अजून मागच्या असतील कोणतरी. पाणी पाय काय बोलतात? पाय सगळंच बोलतात. थोडासा विश्राम घ्यावा असं बोलतात. तुझी चाल तुरु तुरु.
अरे इच्छी ना आपण मग तिची गेलतो सरळ डॉक्टर खलास जयसा तुला काय वाटतंय पत्रा काय बोलतो तुझे काय गिरी गर्दन घाट गरगर कर 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 आली टन्नाची गाडी आली आमची या 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 इथं अजून पावर आहे यो माणूस बघा खावाला काय नाही भेटतो वेल बघा काय आली खावाची देवलांचा नारळ होता तो फोडून खालाय फायनली आलू खली एकटाच फिट माणूस आहे लोकल ट्रेक आहे आलो आलो फायनली तुला ते गाडी बसत आहे 6 वाजता चालू केलेला आलो फायनली आलो गाडीत फिरीत बसलो एकूण बसतान चला निघतो आता डायरेक्ट जवाला पोरं सगळे भुकेलेले आहेत आमचा उपास आहे दमलाय कधीपासून जवाला निघले म्हणजे जवाला काय अजून पोहोच नाही 5:15 झालं असतील हे माणसाने टाइमपास लावलाय पहिल्या राला खात नुसता समोसा लस्सी खलास किती झाल्या खलास हो भाऊ तुम्हाला कसं वाटतंय तुझी कंबर सध्या माझ्या दुकानाचा उद्या शॉपचा ओपनिंग असताना सुद्धा मी ह्यांच्यासोबत आलेलो आहे तरी ह्यांना माझ्यावर दयाच येत नाही अजिबात येणार नाही अजिबात येणार नाही सेपरेट गाडी दिलेली आहे यांनी लवकर जायला पाहिजे ना 100% पाहिजे मंगत पासून हे बघा असंच जव्वाला नाही भेट काय नाही नुसतं असंच फिरतात हे बघा ते सौरभला पाठव चालतात बघा फायनली आलो कंची हॉटेलला बाबा बाबा पहिल्या 70 रोट्या सांग अजून काय 8 राईस सांग 10 दाल तडका 10 पनीर आणि याचा मटर पनीर सर्वजण आतुरतेने वाट बघताना राईस प्लेट कधी येते कधी घास मारतात आव्हान येतंय कधी ना घासारतून कधी हे बघा सकाळपासून चगलत आहे इथं उपासवाले बघा आम्ही रिकाम्या आता आलोय जेवायला आता आमचं जेवण झालेलं आहे आता चाललो आम्ही घरी आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा